राम राम शेतकरी मंडळींनो, मी कुमार कल्याणराव भोर पाटील आपल्या सर्वांचे आमच्या केशर आंब्याच्या बागेमध्ये स्वागत करतो. आज 23 मे 2026 रोजी अशा पद्धतीनं आपल्या आंबा बागेतील आंबे जे आहेत ते आता परिपूर्ण झालेले आहेत. या वर्षीचं 2026च्या मध्ये आपल्याला उत्तम प्रतीचा माल मिळतो आहे. चांगले केशर आंबे मिळत आहेत. साधारणपणे 10 बाय 15 फूट अंतरावरती, म्हणजे या बागेतील हे मध्ये दोन्ही झाडांमधील अंतर आपण 15 फूट ठेवलं होतं. आणि दोन झाडांमधील जे लाईनमधील अंतर आहे तर ते जर बघितलं तर हे 10 फूट ठेवलेलं आहे. म्हणजे हे अंतर याकरता ठेवलेलं आहे की झाडांची जी विकास आहे तर तो साधारणपणे हे आंब्याचं झाड मोठं होत असतं. बऱ्यापैकी त्याचा जो व्यास आहे तर तो मोठा होत असतो. तर हा विकसित व्हावा या उद्देशाने आम्ही याला ठिबक केलेलं आहे. आणि मोकळं पण पाणी आपण देत असतो, खत नियोजन करत असतो. सेंद्रिय खताचा आम्ही मोठ्या प्रमाणावर वापर करत असतो. परंतु ह्या आंबा बागेमध्ये मोठ्या प्रमाणावरती आपण जेव्हा आंब्यांच्या झाडांच्या विकासाचं भविष्यकालीन नियोजन करत असतो तर तिथे आपल्याला करावं लागतं की हे झाड मोठं होणार आहे. त्यामुळे साधारण कितीही सदन पद्धतीनं आपण आंबे केले तरी आंब्याला वाढ होण्यासाठी, त्याची ग्रोथ होण्यासाठी जागा आवश्यक असते. इथे बघू शकता की चांगली ग्रोथ 2020मध्ये आपण हा जो आंबा लागवड केली होती तर आता या झाडांची जी उंची आहे आपण बघू शकता की 10 ते 15 फुटापर्यंत उंच झालेली आहे. सोबतच जे आंबे आहेत चोहोबाजूंनी या झाडांना सेंद्रिय पद्धतीनं सेंद्रिय खत आपण देत असतो. कुठल्याही रासायनिक खताचा वापर न केल्यामुळं चांगले आंबे याच्यावरती लागत असतात. आम्ही मोठ्या प्रमाणात झाडांची कटिंग कधीही करत नाही, खूप कमी प्रमाणात झाडांची कटिंग करतो. नैसर्गिक पद्धतीनं झाडं वाढवावीत हीच आमची मुख्य उद्देश असतो. तर बघू शकता की चांगले आंबे इथे आता मिळत आहेत. आता इथे हा आंबा जर आपण बघितला तर याच्यावरती एक उत्तम प्रतीचा असा नैसर्गिक रंग, येलोइश रंग ज्याला आपण म्हणतो, तो आलेला आहे. जो आंबा मेच्या एंडिंगपर्यंत टिकतो झाडावरती, त्याला एक विशिष्ट प्रकारचा रंग जसा येलोइश इथं तुम्हाला दिसतो आहे तो हा आलेला दिसतो. सोबतच जे डॉट्स आहेत इथे जर बारकाईने तुम्ही बघितलं तर त्याच्यावरती व्हाईट डॉट्स आहेत. तर हे व्हाईट डॉट्स मी मागच्या आपल्या रीलमध्ये, आपल्या मागच्या जे व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये सांगितलं आहे की हे डॉट्स कसे डेव्हलप होत असतात. तर हे अशा पद्धतीने नैसर्गिकरित्या डॉट्स बनतात. येलोइश रंग येतो, ही काडी सुकायला लागते. तोडत असताना तो इथून तोडायचा आहे आणि पिकवायला ठेवायचा. तर हे नैसर्गिकरित्या हा आंबा पिकत असतो. आता झाडावरती हा ऑलमोस्ट तयार झालेला आहे. 80 ते 90% हा तयार झालेला आहे. हा ठेवल्यानंतर साधारण 2 ते 3 दिवसामध्ये अत्यंत परिपक्व पद्धतीनं विकसित होतो, पिकतो आणि चांगला रस आपल्याला मिळत असतो. इथे आपण बघू शकता की हे आंबे जवळपास आता रेडी आहे. तर 10 फूट अंतर या दोन्ही झाडांमध्ये सफिशियंट आहे. त्यापेक्षा जास्त अंतर किंवा त्यापेक्षा कमी अंतर घेणं थोडंसं धोकादायक ठरू शकतं. आम्ही हे अंतर ठेवलं आहे आणि आम्हाला ते योग्य वाटते. आता बघू शकता की या साईडला जो आहे तर हा आंब्याचं झाड अक्षरशः 15 फुटाच्या वर जाऊन याचा विस्तारही जवळजवळ अशा पद्धतीनं 15 फूट झाला आहे. म्हणजे या दोन्ही झाडांमधील 15 फूट अंतर आता हे एकमेकांना टेकलेलं आपल्याला इथे दिसतं आहे. दुसरीकडेच आपण जर बघितलं तर आज आपण या झाडांवर असलेले आंबे व्यापाऱ्यांना विक्री केलेले आहेत. अगोदर 1000 किलो जो माल आहे तर तो आपण विठ्ठल कृपा फूड प्रोसेसिंग कंपनी जी आहे त्यांना 100 रुपये किलोप्रमाणे ह्यावेळेस होलसेलमध्ये आपला 1000 किलो आंबा दिलेला आहे. जेणेकरून आपले जे आहेत 1 लाख रुपयाच्या 1 लाख रुपये आपल्याला कॅशमध्ये त्यांनी दिलेत. आणि इतर आंबा आपण आता आज जे व्यापारी आहेत तर त्यांना दिलेला आहे. म्हणजे उरलेला माल जेवढा भरेल तो 100 रुपये किलोप्रमाणे आपण त्यांना साधारणपणे दिलेला आहे. मागील वर्षी साधारणपणे 3000 किलोच्या आसपास आंबाचं उत्पादन आपल्याला मिळालं होतं. इथे आपण बघू शकता की हे जे झाड आहे तर ही पण याची उंची आता जवळपास 15 फूट झाली आहे. इकडे पण आपण बघितलं त्याचा घेर हा 15 फुटाचा दिसतो आहे. म्हणजे चोहोबाजूंनी आपण बघू शकता की सदन पद्धतीनं जर 2 किंवा 3 फुटावरती तुम्ही आंबे लावले तर त्याला निश्चितच जागा मिळणार नाही. एवढं उत्पन्न किंवा एवढा माल एका झाडावरती जो लागतो आहे, एका झाडासाठी जे परिश्रम आहेत तर तो निघणार नाही. कारण एवढं मोठं झाड, आता याची उंची आणि व्यास जर पकडला तर साधारण तुम्हाला 150 फूट जागा जे आहे ते स्क्वेअर फूट जागा तुम्हाला या झाडासाठी लागणार आहे. जवळजवळ जर आंबे लावले तर अशा पद्धतीनं त्याचं नुकसान होऊ शकतं. इथे जर आपण बघितलं तर आता हा माल बघा, तुम्ही बघू शकता की खाली आम्ही जे आहे ते खालच्या फांद्या आहेत त्या काढल्या होत्या आणि कुठल्याही रासायनिक खतांचा वापर न केल्यामुळे सेंद्रिय खतांमुळे हे आंबे चांगले पोषण झालेले आपल्याला दिसतात. इथे बघा अत्यंत सुंदर असे हे आहेत. मी काट्यावरती ठेवूनही तुम्हाला वजन काट्यावरती ठेवून हे आंबे दाखवणार आहे. कारण आता आज जो आपला आंबा बाग आहे तो तुटून जाईल तर पुढील वर्षीच जे आंबे आहेत ते आपल्याला बघायला मिळणार आहेत.
झाडांखाली मोठ्या प्रमाणावर शाख आता मिळायला लागल्या होत्या, परंतु व्यापारी जे असतात व्यापारी हे त्यांचा माल एकाच दिवशी घेऊन जातात आणि त्यांच्या पद्धतीनं ते पिकवतात. आपण जर पिकवलं किंवा आपण जर विकला, मागील वर्षी आपण आपल्या झाडाचे आंबे हे स्वतः विकले होते, तर आपण असं केलं होतं की जशी पाड लागेल झाडावरती 80% आंबा तयार झाल्यानंतर आम्ही तो आंबा काढला आणि काढल्यानंतर ग्राहकांना देण्याचा प्रयत्न केला. काही अनुभवही येतात. बऱ्याचदा सगळेच आंबे झाडावरून परिपक्व स्थितीत काढले जातात असं होत नाही. कधीकधी थोडेसे अपरिपक्व आंबे पण काढले जाण्याची शक्यता असते, तर ते थोडंसं ओळखणं महत्त्वाचं असतं. आता आम्हाला थोडंसं अनुभवामधून यावर्षी परफेक्टली आता कळतं आहे की कुठला आंबा हा झाडावरून काढल्यानंतर घरी आणल्यावर 2-3 दिवसामध्ये पिकू शकतो. इथेही त्याच पद्धतीनं आहे, इकडे आहे. आता इकडचे आंबे जे आहेत तर हे व्यापारी जे आहेत ते काढत आहेत. मी तुम्हाला प्रत्यक्ष रीतीनं ते दाखवतो. इथे बाग तोडणीचं काम चालू आहे आणि अगोदरचे जे 1000 किलो आंबा जो होता, जो विठ्ठलकृपा जी फार्मिंग प्रोसेसिंग कंपनी आहे, फूड प्रोसेसिंग कंपनी, तर त्यांनी तो पुण्याला घेऊन गेलेले आहेत. त्यांना 1000 किलोपेक्षा जास्त माल आवश्यक होता, परंतु झाडावरती जेवढे तयार माल होता तेवढा तो 1000 किलो घेऊन गेले. पण नंतरच्या कालखंडामध्ये इथल्या व्यापाऱ्यांनी चांगली ऑफर दिल्यामुळे आपण घरी विकण्याऐवजी तो माल प्रत्यक्ष विकलेला. आता इथे झाडावरती हे जे आंबे आहे तर आपण बघू शकता की याची जी साईज आहे ती खूप उच्च प्रतीची आपल्याला मिळते आहे. मी वजन काटा आणून इथे ठेवलेला आहे. आंबे पण कट करून ठेवलेले आहेत. साधारण आता इथे जे आहेत तर आता बघू शकता की हा आंबा साधारण 825 ग्रॅमपर्यंत आपल्याला दिसतो. परत झिरो करून दाखवतो तुम्हाला. 1 किलोपर्यंतचे हे आंबे जे आहेत या झाडावरती आपल्याला मिळत आहेत. तर इथे बघू शकता की 1050 ग्रॅमचा आंबा आपल्याला इथून मिळतो आहे. म्हणजे 1 किलोचा हा आंबा आहे. दुसरा आंबा पण परत घेऊया. हा आंबा जर आपण ठेवला तर आपल्या लक्षात येईल की साधारण 810 ग्रॅमपर्यंत हा आंबा बसतो आहे. झाडावरती हे आंबे बऱ्यापैकी तयार झालेले असे आंबे आहेत. अशा पद्धतीचं आता हा वजन काटा आपण तिकडे घेऊन जाऊयात आणि तिकडे आंबे मोजूयात की कोणकोणत्या साईजचे आहेत. इथे बघू शकता की हे मोठ्या प्रमाणावर आंबे मोठ्या साईजचे खूप जबरदस्त अशा पद्धतीचे हे आंबे आपल्याला लागलेले आहेत. सेंद्रिय खतांचा हा परिणाम असेल की जेणेकरून आपल्याला अशा पद्धतीनं हा माल मिळत असतो. आपण याला ठिबकद्वारे पाणी पण देत असतो. आताही पाणी चालूच होतं आणि आज रोजी व्यापाऱ्यांकरवी हे आंबे आता उतरवले जाण्याची प्रक्रिया चालू आहे. मी हा व्हिडिओ थोडा लाँग बनवतो आहे. ज्यांना खरंच आंब्यांच्या संदर्भात डिटेल माहिती घ्यायची असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. इथे जे आहे तर जे काड्या आहेत झाडांना जेव्हा माल उतरवला जातो तर झाडांना असलेल्या त्या काड्या तुम्ही काढून टाकायच्या आहेत, जेणेकरून पुढील वर्षी तुम्हाला चांगलं जे उत्पन्न आहे किंवा त्याचे फुटवे आहेत ते निघत असतात. उदाहरणार्थ इथे जर आपण बघितलं तर ह्या झाडाचे आंबे त्यांनी उतरवलेत. इथे बघा, आता ही काडी अशा पद्धतीनं तुम्ही तोडून घ्यायची आणि तोडल्यानंतर इथे अशा पद्धतीनं हे जे फुटवे आहेत कोपऱ्यामध्ये आपल्या नखाजवळ माझे दिसत असेल की हे फुटवे आता मोठे होतील आणि या पद्धतीनं ते डेव्हलप होतील. तर नेक्स्ट इयरच्या झाडांच्या चांगल्या वाढीसाठी हे खूप आवश्यक आहे की माल काढल्यानंतर अशा पद्धतीनं ह्या ज्या काड्या राहून जातात तर ह्या काड्या तुम्ही रिमूव्ह करायचे, जेणेकरून इथे जे आहेत तर इथे नवीन फुटवे फुटून तुमच्या झाडाची ग्रोथ चांगली होत असते. अशा पद्धतीनं आता वजन काटा आपण सोबत घेऊन जाऊयात आणि मी तुम्हाला प्रत्यक्षपणे दाखवतो की झाडांवरून जो माल काढला जातो तर त्यामध्ये साधारण छोट्या आणि मोठ्या साईजचे अलग अलग प्रकारचे आंबे आहेत. इथे आपण बघू शकता की समोर झिरो झालेला आहे आणि साधारणपणे 4 ते 5 आंब्यांमध्ये इथे आपल्याला आता या कॅरेटमधून मी आंबे घेऊन दाखवतो. साधारण 4 आंब्यांमध्ये 1 किलोच्या आसपास जो माल आहे तर तो हा जनरल साईज ज्याला आपण म्हणतो ती हे बघा. इथे जर आपण बघितलं बारकाईने तर 1020 ग्रॅम म्हणजे 1 किलो माल जो आहे तर तो तुम्हाला मिळताना दिसतो. मग साधारणपणे 250 ग्रॅमपर्यंतची हे आंब्याची एक जनरल साईज असते, जी आपल्या आंबाबागेतील सरासरी साईज आहे. आणि तुम्हाला ती अगोदरची जी साईज दाखवली ती आंबाबागेतील मोठी साईज आहे. आपण सगळ्यांनी ही बघितलं असेल.
आणि या पद्धतीचे हे जनरल आंबे आहेत. 4 आंबे हे साधारणपणे असं थोडीशी साईज छोटी असेल तर 5 आंब्यांपर्यंत हे होऊ शकतं. मी स्वतःच शूटिंग करत असल्यामुळं थोडंसं जे आहे दुपारची वेळ आहे, तर मी बोलण्यामध्ये काही शब्द चुकू शकतात, ते थोडेसे ॲडजस्ट करून घ्या. इथे जे आहे तर हे तुम्हाला मी लाईव्ह प्रक्षेपण मुद्दाम दाखवतो आहे. कुठल्याही आंब्याच्या साईजमध्ये आपण घेतलं तर जास्तीत जास्त 5 आंब्यांपर्यंत जनरली आंबे हे दिसत असतात. अशा पद्धतीनं थोडंसं गवत आपलं या बागेमध्ये झालेलं होतं, ज्याला आपण आंबे निघायच्या अगोदर थोडंसं कटर मारून घेतलं. आता नंतर ह्याची मशागत जी आहे आंबे निघून गेल्यानंतरची ती लवकरच आपण करणार आहोत. सेंद्रिय पद्धतीनं ही बाग आपण मागील 5 वर्षापासून म्हणजे साधारण 2020पासून जूनच्या मध्ये लागवड केलेली आहे. 550 हे जे केशर आंबे आहेत तर हे निवडक ठिकाणांहून आणून व्यवस्थित रीतीने त्याची पडताळणी करूनच आपण हे लावलेले आहेत. त्यामुळे उत्तम प्रतीचा माल आपल्याला मिळत असतो. अशा पद्धतीनं एक चांगले पाड लागलेले आंबे आपल्याला मिळत आहेत. काढत असताना काळजी घ्या की हा आंबा 1-2 इंच सोडून इथून काढला जाईल. तुम्हाला जर घरी पिकवायचं असेल तर आम्ही यावर्षी व्यापाऱ्यांना हा माल दिल्यामुळं आता थोडंसं विक्रीचं जे नियोजन आहे तर ते थोडंसं आमच्यासाठी चांगलं राहिलं की कुठल्याही प्रकारचे डायरेक्टली कष्ट न घेता त्याचे पैसे आमचे झालेले आहेत. घरी विकण्याचं नियोजन आम्ही पुढील वर्षी परत करू. मागील वर्षी विकलेले आहेत, परंतु यावर्षी थोड्याशा तांत्रिक अडचणी असल्यामुळे, वेळेचा अभाव असल्यामुळं आम्ही ही आंब्यांची जी आहे तर ती विक्री स्वतः घरी न करता व्यापाऱ्यांकडे केली. तरीही साधारण 1.25 एकरच्या आसपास जमीन आपली या आंबाबागेमध्ये गुंतलेली आहे आणि यातून हे मिळणारं उत्पन्नही अतिशय चांगलं आहे असं आमचं मत आहे. कारण एकूण खर्च वजा जाता जर तुम्ही बघितलं तर चांगलं एक उत्पन्न, चांगले पैसे आंबाबागेतून शेतकऱ्यांना मिळू शकतात. कुठल्याही प्रकारचा फार खर्च आम्ही या बागेमध्ये केला नव्हता. उदाहरणार्थ हे जे गवत होतं तर हे गवताच्या ठिकाणी आम्ही या गवताला मागील 2 ते 3 महिन्यापासून कुठलीही काढणी केली नाही, म्हणजे हे गवत काढलंच नव्हतं. त्यामुळे झालं असं की जमिनीमध्ये मॉइश्चर कायम राहिला. पाणी आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर नाही आहे आणि जमीन जी आहे तर थोडीशी भुरमट म्हणजे हलक्या प्रकारची आहे. आपण इथं बघू शकता ही जी जमीन आहे प्युअर काळीची जमीन नसून निचरा होणारी जमीन आहे. तर याच्यामध्ये हे मॉइश्चर, आता मी तुम्हाला एक झाडाच्या जवळचा भाग इतक्या उन्हाळ्यातही आता बघू शकता की हे बघा इथे याला जे आहे तर मॉइश्चर म्हणजे ओलावा आहे. या ओलाव्याचा परिणाम असा होतो की जे तुमचे आंबे आहेत आता परिपक्व व्हायला मदत होते. ओलावा कायम राहिल्याने तुम्ही जेव्हा पाणी देतात हे पाणी झाडांना पूर्णपणे मिळत असतं. ठिबकने देऊ शकतो किंवा अन्य मधल्या भागातही तुम्ही ओपनली पण पाणी जसा तुमच्याकडे सोर्स असेल त्याने देऊ शकता. तर त्यामुळे आंब्याचं जे पोषण आहे ते खूप उत्तम प्रतीचं होत असतं. आता इथे मी तुम्हाला जे आंबे दाखवले तर मागील वर्षीची साईजपेक्षा यावर्षी साईज थोडीशी वाढलेली आहे. म्हणजे मागील वर्षीही आंबे साधारणपणे 5 ते 6 आंब्यांपर्यंत कधी आंबे हे जात होते, ज्यामध्ये 1 किलो माल भरायचा. परंतु यावर्षी बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर सरासरीमध्ये 4 आंब्यांमध्ये 1 किलो माल आपल्याला मिळालेला आहे. इथे आपण बघू शकता की झाडांची वाढ उत्तम प्रतीची झाली. म्हणजे 10 फूट अंतर दोन्ही झाडांमध्ये ठेवणं ही आमच्यासाठी अनुभवाने खूप चांगली गोष्ट राहिलेली आहे की हा अनुभव आमचा चांगला आहे. इतर शेतकरी आपापल्या पद्धतीनं जसं नियोजन असेल तसं करू शकतात, परंतु 2 झाडांमधील अंतर 15 फूट ठेवून दोन्ही झाडांमधील मध्ये अंतर हे 10 फूट ठेवणं अत्यंत संयुक्तिक आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्ही कुठल्याही पद्धतीनं आता ही पण पाड लागलेले आंबे मी जमा पण करतो आहे तुमचा व्हिडिओ बनत असतानाच. तर हे एक आनंदाची बाब आहे. मी नोकरीला असून शनिवारी रविवारी किंवा जसं सुट्टीचा मला वेळ मिळतो तशी ही बाग आम्ही डेव्हलप करतो आहेत. माझे जे वडील आहेत कल्याणराव पाटील भवर यांनी खऱ्या अर्थानं ही बाग जी आहे तर ती डेव्हलप केलेली आहे. वर्षभर आम्ही या बागेमध्ये फार कष्ट किंवा फार खर्च करत नाही. जे सुरुवातीला कष्ट आम्ही घेतले, ज्यामध्ये रोप निवड आणि चांगल्या प्रतीचे आंबे जे आहेत तर त्याचा शोध घेऊन, रोपांचा शोध घेऊन ते लावले, त्याचा अभ्यास केला आणि 10 बाय 15 हे अंतर निश्चित केलं. काही ठिकाणी शेवटच्या ज्या ओळी आहेत तर इथे वारं येऊ नये बागामध्ये जास्त प्रमाणात, म्हणून आम्ही 5 फूट पण अंतर दोन्ही झाडांमध्ये ठेवलेलं आहे. परंतु याच्या फक्त 2 लाईन्स आहेत, म्हणजे बागेच्या दोन्ही बाजूंनी हवा डायरेक्टली आपल्या शेतात घुसू नये यासाठी हा केलेला प्रयोग होता. तोही यशस्वी झालेला आहे. जेव्हा वादळ किंवा वारं येतं आणि पावसाळ्यामध्ये
जसं मेमध्ये वादळ वारे येत असतात, मागे आता अचानक पाऊस, आपत्कालीन पाऊस अचानकच येऊन गेला. त्यावेळेस आमच्या बागेमध्ये खाली गवत खूप मोठ्या प्रमाणाचं होतं. मी त्याची व्हिडिओही टाकले होते. तर त्यामुळे वारं जे आहे तर ते आपल्या बागेमध्ये मोठ्या प्रमाणावर शिरू शकलं नाही किंवा घुसू शकलं नाही. आणि ज्यामुळे ह्या आंबाबागेमध्ये मोठी आंब्यांची गळण झाली नाही किंवा वाऱ्याने खूप मोठं काही नुकसान घडलं नाही. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मोठ्या मोठ्या शेतकऱ्यांच्या आंबा बागा ज्या आहेत तर त्या वाऱ्याच्या फटक्याने, वादळाने ते गळून पडल्या. बरेच त्यांचं नुकसान झालं, परंतु आपलं कुठलंही नुकसान याच्यामध्ये झालं नाही. एक झाडाखाली 1-2 कैऱ्या पडल्या होत्या. मी त्याचे व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती प्रसारित केले होते. तर हे करत असताना आमचा हा पण प्रयोग यशस्वी राहिला की साईडच्या दोन्ही लाईन्समध्ये 5-5 फुटावरती आम्ही ते आंबे लावले, जेणेकरून ते घनदाट अशा पद्धतीनं ते एक प्रकारची बाउंड्री आणि तयार होऊन ते वारं घुसण्यासाठी प्रतिबंध झाला. आणि आमच्या आतले जे आंबे आहेत 10-15 फुटाचे झाडं हे सुरक्षित राहिले आणि त्याच्यावर असलेला जो आंबा आहे तो सुरक्षित राहिला. खरं तर शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष आंबा विक्रीचं नियोजन जर केलं तर चांगले पैसे या आंबा बागेतून मिळू शकतात. थोडेसे कष्टाचं ते काम आहे. आम्ही ते करून बघितलं आहे मागील वर्षी आणि निश्चितच पुढील वर्षीही आम्ही ते करणार आहोत. आमचा कुमार्स मँगो हाऊस म्हणून आम्ही त्याचा एक ब्रँड पण तयार केलेला आहे आणि लवकरच आता पुढील वर्षीपासून थोडं जास्त नियोजन करून जास्त मोठ्या प्रमाणावरती हे विक्री करण्याचं आमचं ध्येय आहे. बाग पण आम्ही वाढवतो आहोत. शेतकऱ्यांनीही त्यांच्या पद्धतीनं हा जो व्हिडिओ आहे मी खास करून शेतकऱ्यांच्या आवडीसाठी बनवत असतो, प्रत्यक्ष अनुभवासाठी आणि प्रत्यक्ष लोकांना दाखवण्यासाठी बनवत असतो. यामध्ये कुठलीही खोटी माहिती मी टाकत नाही. बऱ्याच ठिकाणी मी कशाचं प्रमोशनही करत नाही. कुठल्याही गोष्टीनं आमची जी आंबा बाग आहे तिचं फक्त लोकांना बघता यावी, प्रत्यक्ष भेट देता येत नाही. बऱ्याच शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतात, मला ते आपल्या चॅनलवरती विचारत असतात. तर मी त्याचं उत्तर देण्यासाठी म्हणून हे व्हिडिओ बऱ्याचदा बनवत असतो आणि स्वतःच्या रेकॉर्डसाठी पण बनवत असतो. एक छंद म्हणून केलेला हा जो आमचा आंबाबागेचा प्रयोग आहे तर हा बघू शकता की मागील आता जवळपास 2020पासून केलेल्या या प्रयोगाला मागील 3 वर्षांपासून आम्ही आंबे उत्पादन करतो आहोत. अनुभवाला गंमत अशी असते की मी त्यातला कुठलाही एक्सपर्ट नाही आहे. माझे वडील 20 ते 25 वर्षांपासून 30 वर्षांपासून जवळपास मी बघतो. तर ते शेती करतात. त्यांचं पूर्ण आयुष्य म्हणजे वयाच्या अगदी 20व्या-25व्या वर्षापासून त्यांनी जे आहे तर ही शेती केलेली आहे आणि डेव्हलप केलेली आहे. तर ज्यांना कुणाला ह्या फार्म माहिती आहेत ते लोक येऊन भेटही देत असतात. छत्रपती संभाजीनगरमध्ये, पैठण तालुक्यामध्ये आमची ही बाग असून बिडकीन DMIC एरियामध्ये हा आमचा जो जमिनीचा भाग आहे तर तो आम्ही केलेला आहे. आमची जमीन जास्त आहे, परंतु फक्त 1-1.5 एकरमध्ये आम्ही 1.25 एकरमध्ये हा प्रोजेक्ट केलेला आहे. आणि अशा पद्धतीने उत्तम आंबे घेणं हे आमच्यासाठी एक आनंदाची बाब आहे. पैसे तर यातून मिळतातच, परंतु आमचा एक आनंद या व्हिडिओद्वारे मी सांगतो आहे की आम्हाला तो मिळतो आहे. घरचे आंबे आपल्याला खायला मिळतात, सेंद्रिय पद्धतीचे आंबे खायला मिळतात. ग्राहकांनाही आपण रासायनिक आंब्यांपासून दूर ठेवून चांगलं सेंद्रिय आंबे देण्याचं त्याला पुण्यच म्हणता येईल असं काम आम्ही करतो आहोत. कुठल्याही रासायनिक प्रक्रियेचा वापर आम्ही करत नाही. आणि हा व्हिडिओ जर काही शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला किंवा त्यांना जर यातून काही माहिती मिळाली तर मला खूप चांगलं वाटेल. बाकी तुम्ही जे आहे तर माझे जे व्हिडिओ आहेत तर ते आपल्या आंबाबागेचे कुमार कल्याणराव भवर पाटील म्हणून माझं जे चॅनल आहे त्यावरती मी टाकत असतो. अक्षरशः ही आंब्याची झाडं जेव्हापासून आम्ही लावली तेव्हापासून आजपर्यंतचे दर महिन्यामध्ये 1 मिनटाचे, 2 मिनटाचे किंवा अन्य बरेच व्हिडिओ मी या निमित्ताने टाकत असतो. ज्यांना खरंच या आंब्याच्या संदर्भात काही आवड असेल त्यांनी हे व्हिडिओ बघून जर काही त्यांना माहिती मिळाली तर मला चांगलं वाटेल. आता एवढं मोठा व्हिडिओ मी पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती टाकतो आहे. उद्देश फक्त एवढाच आहे की आंबाबागेचं जे पैसे आहेत किंवा आंबाबागेचं जे उत्पन्न आहे शेतकऱ्यांना मदतीचं ठरू शकतं. अशा पद्धतीनं आता जे आहे तर आज रोजी या वर्षीचा खूप आमच्या मनाच्या जवळचा असलेला आपला आंबाबाग आता आंबे निघून जातील आणि बाग जो आहे तर तो मोकळा होणार आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा या आंबेबागेची माहिती मी टाकतो आहे. आणि अशा पद्धतीनं ही बघू शकता की व्यापाऱ्यांची जी माणसं आहेत तर ही कॅरेटच्या कॅरेट भरून इथून घेऊन जात आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीनं आंब्याचं उत्पन्न घेऊ शकता, झाडं लावू शकता, मेहनतीच्या अनुषंगाने सगळं करू शकता. इथे जे आहेत तर आता असे कॅरेट भरलेले आहेत.
नैसर्गिक गुलाबी रंग जो आहे तो झाडांवरती, या आंब्याच्या आलेल्या आंब्यांवरती दिसतो. हा प्रकारचा गुलाबी रंग तुम्हाला इथे थोडासा दिसतो आहे. शाखा पण बरेच मिळत आहेत आणि व्यापाऱ्यांची माणसं आता बघू शकता की अशा पद्धतीनं झाडांवरचे हे आपले परिपक्व झालेले छान असे आंबे घेऊन जात आहेत. कॅरेटमध्ये घेऊन जाऊन त्यांची विशिष्ट पद्धत असते ज्यातून ते पिकवत असतात. पण ते काय करतात त्याचे आपल्याला फारशी काही कल्पना नाही आहे. आज एकाच दिवसामध्ये जवळजवळ हे सगळे आंबे ते जे आहेत अशा पद्धतीनं हाताने, आणि त्यांचा एक झेला असतो त्याने ते काढतात आणि घेऊन जात आहेत. धन्यवाद.